नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे का नाही नवीन मुख्यमंत्री म्हणून का नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी का नाही आज शपथ घेतलेली आहे मित्रांनो. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून का नाही माननीय अजित पवार साहेबांनी आज शपथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज शपथ घेतलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो का नाही आपल्या महाराष्ट्र राज्याला का नाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही इथं लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्राला का नाही आता स्थिर सरकार मिळालेलं आहे मित्रांनो. त्यामुळं कसं होणार आहे माहिती आहे का, ज्या शेअर मार्केटमध्ये का नाही ह्याचा आपल्याला जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. तो कसा फायदा होणार आहे तर ह्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो हे आपल्याला का नाही ह्या ठिकाणी बघा एफ-आय आणि डी-आयचं डाटा बघणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघा काय केलं आहे, एफ-आय आणि डी-आयचा डाटा कसा दिलेला आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघा, तर आज ह्या ठिकाणी काय झालेलं आहे तर हे बघा मित्रांनो. तर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे तर डी-आय लोकांनी काय केलं ह्या ठिकाणी तर सेलिंग केलेलं आहे. तर डी-आय लोकांनी सेलिंग किती केलेली आहे तर 2,303 करोडची सेलिंग झालेली आहे बघा ह्या ठिकाणी डी-आयची. आणि एफ-आयची किती बाईंग झालेली आहे या ठिकाणी तर एफ-आयची बाईंग किती आहे तर 8,539 करोडाची या ठिकाणी बाईंग झालेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काय झालेलं आहे तर आज आपल्याला का नाही ह्या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो. तर एफ-आय लोकांनी का नाही जास्त इथं खरेदी केलेली आहे. म्हणजे कसं आहे माहीत आहे का, फॉरेन इन्व्हेस्टर लोकांनी का नाही आपल्या ह्या शेअर मार्केटमध्ये का नाही जास्तीत जास्त खरेदी केलेलं आहे. हे ह्या ठिकाणी आपल्याला इथं दिसून येतं मित्रांनो. म्हणजे आपल्याला का नाही हे आजच्या इव्हेंटमुळं काय फायदा होतो आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला समजून येतं मित्रांनो. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, केंद्रातही एकच सरकार आणि राज्यातही एक सरकार. हे जर असेल का नाही तर आपला विकास होण्यात जास्तीत जास्त का नाही गती मिळते मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की अजून एक गोष्ट कसं होते माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही जास्तीत जास्त काय माहिती आहे का, जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट का नाही जास्त होऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जास्त झाल्यानंतर कसं माहिती आहे का, जास्तीत जास्त पैसा आल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा जे विकास होण्यात का नाही आपल्याला जास्तीत जास्त तिथं भर पडेल मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला का नाही निफ्टी 50चं टेक्निकल ॲनालिसिस करायचं आहे. तर काय कसं ॲनालिसिस करायचं ह्या ठिकाणी बघा मित्रांनो. तर आपण काय माहिती आहे का ह्या ठिकाणी बघा ह्या कालचा एक व्हिडिओ बनवला होता मी मित्रांनो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय तर 24,500ची रेंज तोडली का नाही या ठिकाणी, त्याच्यानंतर बघा मार्केट वरच्या दिशेला जायला असं मी म्हटलं होतं. तर ह्या ठिकाणी काय बरोबर आज का नाही वरच्या दिशेला मार्केट गेलेलं आहे. तर वरच्या दिशेला मार्केट जाऊन का नाही या ठिकाणी बघा किती 24,769च्या वरती गेलं होतं मार्केट. ही मी तुम्हाला ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जो बनवला होता का नाही त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मित्रांनो. त्या पद्धतीने आज का नाही या ठिकाणी मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला का नाही उद्या काय होईल या मार्केटचं किंवा ह्या निफ्टी उद्या कुठल्या दिशेला राहील हे ह्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ह्या ठिकाणी बघा वरतून खाली मार्केट आल्यानंतर इथून वरती चाललं. वरती जात असताना या ठिकाणी बघा 24,500ची रेंज तोडली. 24,500ची रेंज तोडल्यानंतर मी काय म्हटलं होतं की त्याच्या 24,500च्या वर जर मार्केट गेलं तर ते 24,779पर्यंत जाईल. मी ही तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. तर काय झालं की 24,779च्या वर जाऊन पाक तिची 24,800च्या वर बी गेलं होतं मित्रांनो. एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. तर आता उद्या कसा ट्रेड घ्यायचा मित्रांनो, तर उद्या एकच गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे काय माहिती आहे का, 24,770 ही रेंज बघा. 24,770ची रेंज आहे. ही रेंज तोडून का नाही त्याच्यावरती मार्केट जायला लागलं का नाही. आणि मेन गोष्ट कसं आहे माहिती आहे का, 24,770 आहे ना ते उद्या का नाही काय करणार सपोर्टचं काम करणार मित्रांनो. म्हणजे ह्याच्यावरच मार्केट राहणार, तिथं सपोर्ट घेणार आणि परत मग ती मार्केट वरच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कुठं जाणार आहे ते मार्केट तर 25,230च्या आसपास का नाही उद्या किंवा सोमवारपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. एवढं ह्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ही त्याचं टार्गेट काय होतं आहे आता तर मित्रांनो, ह्या ठिकाणी टार्गेट काय होतं आहे तर 25,230 ही टार्गेट आहे का नाही उद्या किंवा सोमवारपर्यंत त्याचं आपण या ठिकाणी गृहीत धरायचं मित्रांनो. मला काय वाटतं मित्रांनो का नाही या ठिकाणी बघा 24,770चं का नाही जसं रेंज तोडली या ठिकाणी तर ती डायरेक्ट का नाही 25,230च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीनं नाही आपल्याला
ह्या ठिकाणी का नाही उद्याच्याला कसा ट्रेड घ्यायचा ते ह्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो का नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.